इसवी सन 1660 सालपासून मुघल फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालत होत्या. खेडी बेचिराख करून प्रजेची कत्तल करीत होत्या. मुघल मराठे यांचे सरसर युद्ध चालू होते. सुरतेवर हल्ला करून ते शहर लुटून घेऊन शिवाजी महाराजांना मुघल बादशाहवर सूड उगवायचा होता. जगातल्या मोठ्यात मोठ्या घडामोडी सुरतमध्ये चालत असत. परदेशी व्यापारी व्यापार करून येथून गलबते भरभरून पैसा नेत होते. या सर्वामुळे सुरतची पेठ गजबजली होती. गोऱ्या लोकांकडून मुघलांना तोफा, बंदुका व दारुगोळा मुबलक मिळत असे. सुरत म्हणजे मुघल साम्राज्यातील पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात श्रीमंत व सधन शहर होते. दरवर्षी हजारो भाविक मुसलमान याच बंदरातून मक्केच्या यात्रेस जाये करत. मुसलमान लोक सुरतला मक्केकडे जाणाऱ्या मार्गावरील महाद्वार असे समजत. मुल्ला अब्दुल जाफर या व्यापाऱ्याची तर मौल्यवान वस्तूंनी खच्चून भरलेली 9 मोठी जहाजे येथे होती. ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सुरतेत पडून होती. येथे पैशाचा अक्षरशः महापूर येत होता. मुघलांना कराच्या रूपाने भरभरून संपत्ती मिळत होती. औरंगजेबाने स्वराज्याची धूळदाण केली होती. रयतेची लुटून नेलेली मालमत्ता सुरतमध्ये सुरक्षित होती. औरंगजेबाच्या फौजांनी संपूर्ण स्वराज्याची नासाडी केली होती. सुरतवर हल्ला करून संपत्ती लुटून आणण्याचा जसा महाराजांचा हेतू होता, तसा औरंगजेब बादशहाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणे हाही हेतू होता. सुरत शहर म्हणजे मुघलांचे नाक होते. तेच कापले गेले तर सर्व जगात आपली कीर्ती होईल याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. शाहिस्तेखानाने पुण्यात येऊन महाराजांच्या लाल महालात 3 वर्ष मुक्काम ठोकून महाराजांच्या अस्मितेला धक्का दिला होता. आता सुरत लुटून महाराज बादशाहाच्या अस्मितेला धक्का देणार होते. उघड उघड सूड घेऊन छापा घालून दुश्मनाची दौलत लुटून आणायचा बेत महाराजांनी आखला होता. पुण्यापासून सुरतपर्यंतचा सर्व प्रदेश मुघली सत्तेखाली होता. वाटेत मुघलांचे किल्ले, लष्करी ठाणे, अवघड वाटा, नद्या, डोंगरे आडवे होते. तरीही महाराजांना सुरतेवर स्वारी करायची होती. स्वराज्याच्या कल्याणासाठी, विस्तारासाठी पैसा हवा होता. तो सुरतहून मिळवावा व स्वराज्य स्थापनेसाठी वापरावा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण ठरले होते. एखादी मोहीम हाती घेतली की महाराज तिची योजनाबद्ध, शिस्तबद्ध आणि काटेकोर पूर्ण तयारी केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नसत. महाराजांनी या कामासाठी बहिर्जी नाईक यांना बोलावले. बहिर्जी नाईकांकडून महाराजांनी सुरत शहराची खडानखडा माहिती मिळवली. इतक्या लांबीची मोहिमेसाठी अवघड आणि सुरक्षित मार्गाची माहितीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. सुरत म्हणजे जणू इंद्राची नगरीच. ती लुटायचे नियोजन पक्के झाले. छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीचे दर्शन आणि आऊसाहेबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन निघाले. सर्व तयारी केल्यावर दक्षिणेकडे स्वारीवर जाणार अशी हुल महाराजांनी उठवली. शत्रूच्या न कळत आपल्या घोडदळासह राजगडाहून सुरतेवरील स्वारीस प्रयाण केले. अवघ्या 6 मैल अंतरावरून सिंहगडाला वेढा घालणाऱ्या मुघल सैन्याला याची कसलीच खबर लागली नाही. 5व्या दिवशी महाराज गणदेवीला पोहोचले. पोहोचल्यानंतर इनायत खानाने निरोप दिला की आम्ही उद्या सुरतेस येत आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हास भेटावे आणि आम्ही मागितलेली रक्कम आमच्या स्वाधीन करावी, अन्यथा आम्ही सुरत जाऊन बेचिराख करून टाकू. त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील. इनायत खानाने उद्धट मजकूर असलेले पत्र पाठवून दिले. सुरतेस खरी वस्ती व्यापारी लोकांची होती. त्यांना युद्धकलेचे ज्ञान नव्हते. आपल्या खर्चाने स्वतःचे संरक्षण करणे ही कल्पनाही त्यांच्या मनाला शिवत नव्हती. अशा लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वारीची वार्ता समजताच मोठी घबराट पसरली. पळापळ सुरू झाली. इनायत खान किल्ल्यात लपून बसला. व्यापाऱ्यांनी पैसे चारून किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवला. इनायत खानाने किल्ल्यातून तोफांची मारागिरी सुरू केली. त्यामुळे मराठ्यांचे नुकसान न होता शहरातील घरे नष्ट होऊ लागली. शहरात भयंकर आगी लावण्यात आल्या. त्यामुळे रात्र दिवसासारखी प्रखर भासू लागली. धुरांच्या मोठमोठ्या लाटांमुळे दिवस रात्रीसारखा भासू लागला. शहरात मराठे दंगा घालत होते, परंतु कोणाच्याही धार्मिक वस्तूंना व वास्तूंना किंवा स्त्रिया, व्यक्तींना शिवतही नव्हते. महाराजांनी गोरगरिबांना त्रास दिला नाही. डच वाकारीजवळ बहिर्जी बोहरा नावाच्या व्यापाराचा भला मोठा वाडा होता. त्याच्याजवळ 80 लाखांची मालमत्ता असावी असा अंदाज होता. मराठ्यांनी हा वाडा खणून साफ केला व शेवटी त्यास आग लावून दिली. या वाड्यातून महाराजांना कित्येक शेर हिरे, मानके, मोती, सोने, लक्षावधी रुपयांची संपत्ती मिळाली. हाजी सय्यद नावाचा व्यापारी तर कित्येक लाखांची संपत्ती जिथल्या तिथे टाकून पळून गेला.
पहिल्या लुटीत मोठेच घाबाड एकदम मिळाले. 2 व्यापारी 30 पिंपे सोने घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. एवढे अवजड धन नदीच्या पलीकडे न्यायचे कसे हा प्रश्नच होता. पण हा प्रश्न महाराजांनी सोडवला. 30 पिंपे सोने मराठा स्वराज्यात दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य अगदी साधे व सडे होते. तंबू अथवा तोफा त्यांच्याजवळ काहीच नव्हते. खासा महाराज एका झाडाला बांधलेल्या सावलीत उभे असत 5-6 जणांच्या टोळ्या करून लूट करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर फक्त एक बिनकनातीचे पाल होते. लोक लूट घेऊन एकसारखे त्यांच्या पुढे ओतत होते. सोने रुपे बाजूला काढून ठेवून बाकीचे जवळ उभे राहणाऱ्याला ते वाटून टाकत होते. 9 जानेवारीला महाराजांना बातमी लागली की सुरतेला वाचवण्यासाठी मुघल फौजा वेगाने चाल करून येत आहेत. त्यावेळी राजे सोने चांदी रुपे हिरे माणके रत्न अशी प्रचंड संपत्ती घेऊन रायगडावर निघून गेले. कापड चोपड इतर वस्तू त्यांनी गोरगरिबांना वाटून टाकल्या. त्वरेने महाराज सुरतेहून निघून गेले. अगदी वेगाने कूच करून त्यांनी प्रचंड लूट रायगडाकडे आणली. महाराजांनी ही लूट आधी आणून ठेवलेल्या जहाजातून आपल्या राज्यात आणली. महाराजांना आपल्या आईचे फार चांगले संस्कार होते म्हणून महाराज म्हणत, कोणाचीही आमचे वैयक्तिक वैर नव्हते. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलकाची सतत 3 वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बरेच दिवसांची आमची मसलत पार पडली. सुरत लुटून महाराजांनी मुघलांची बेइज्जती केली. महाराजांच्या सुरतीच्या लुटीमुळे तेथील व्यापाऱ्यांनी आपला व्यापार हलवून मुंबईकडे आणला. परिणामी मुंबई बंदराचा विकास झपाट्याने झाला. पुढे पुढे तर मुंबई हेच पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे शहर व बंदर बनले. आधुनिक मुंबईचा पाया महाराजांच्या सुरतेच्या लुटीमुळे घातला गेला. लुटीतून महाराजांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना त्या लुटीची मोजदाद करावयास वेळ मिळाला नाही, इतकी ती प्रचंड लूट होती. महाराजांनी सुरत लुटल्यामुळे त्यांच्या राजकीय व लष्करी कीर्तीत मोठी भर पडली. तसेच शत्रुपक्षावर मोठाच वचका बसला. सर्व हिंदुस्थान त्यांच्या सामर्थ्याकडे आदराने पाहू लागला. सुरतेच्या लुटीच्या परिणामामुळे औरंगजेबाने महाराजांवर दरबारातील श्रेष्ठ व महापराक्रमी सरदार मिर्झा राजा जयसिंग यांची नेमणूक केली. प्रचंड सैन्य व साधनसामग्री घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पाळमुळे खणून त्यांस नष्ट करण्याच्या इराद्याने मिर्झा राजे जयसिंग चाल करून आले. मिर्झा राजे जयसिंगाच्या रूपाने एक महाभयंकर संकट स्वराज्यासमोर उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सर्व शक्ती एकवटून त्यांस तोंड देण्यास सज्ज झाले. कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये.